अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कोणी बांधला पेटली नवात. धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. आपला संसार, आपल्या आप्तइष्टांची सुख दुःख या सगळ्या गोष्टींचा त्याग करून सीमेवरचे जवान आपल्या सुरक्षिततेसाठी सतत तैनात असतात. तसंच या देशाच्या आत शांतता आणि सुरक्षितता कायम असावी म्हणून आपली पोलीस यंत्रणा ही सतत तैनात असते. ही जबाबदारी पार पाडत असताना बऱ्याचदा आपल्या कुटुंबातले छोटे छोटे आनंदाचे क्षण, आपल्या आप्तइष्टांची सुख दुःख यात त्यांना सामील होता येत नाही. पण या गोष्टीचं दुःख न करता ते दुःख बाजूला सारून ते जबाबदारी चोखपणे पार पाडतात. नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते स्वातंत्र्य दिवस विशेष भागात आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. आज आपण आलो आहोत ताडदेव येथील पोलीस वसाहतीत, जिथे आपण अशाच एका कर्तव्यनिष्ठ ऑफिसरला भेटणार आहोत. त्यांचं नाव आहे PSI नितीन लवांडे आणि त्यांच्या कुटुंबात जन्माला आलेल्या छोट्याशा जयवर्धन लवांडे याला सुद्धा. चला तर मग त्याला भेटूया. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभवच नाता, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा, स्पर्श वाचल्याचा. हाय जय. हाय. एक हाय फाय देऊन टाक मला. हाय फाय दे हाय फाय. येस. तर माझी छान ओळख झाली आहे जयशी. आता आपण जाणून घेऊया हे सगळे जयचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात मी करूया. जयची मम्मी नीलम लवांडे. नीलम. हा. मी जयचे पप्पा नितीन लवांडे. मी जयचा आजोबा मोहन लवांडे. मी जयची आजी जनता मोहन लवंडे. मी जयची आजी सोनिर्मला रमेश जाधव. तुमच्यापासून सुरुवात करूया. लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज, अरेंज. असं व्यवस्थित बघण्याचा हो, कार्यक्रम हो, हो, वगैरे झाला. हो. बरं, तुम्ही काय करता? मी MBA. MBA. मी हाऊसवाईफ आहे. अच्छा. आणि तुम्ही एक्झॅक्टली कुठल्या पोस्टला आहात? मी सध्या क्राईम ब्रांच मध्ये आहे, बरं. सब इन्स्पेक्टर मध्ये. बरं बरं. लग्नानंतर किती वर्षांनी जन्म झाला जयचा? आफ्टर 2 years. बरं. तसं ठरवलं होतं? नाही, असं ऍज सच काही प्लॅनिंग नव्हतं, पण आम्ही म्हणजे 2 वर्ष एकमेकांना टाइम द्यायचा होता, मग त्यानंतर राहून गेलं. सगळ्यांना गुड न्यूज कशी सांगितली? ऍक्च्युली हे घरीच होते तेव्हा, ज्यावेळेस मी चेक केलं होतं फर्स्ट टाइम, आणि त्यानंतर मग सगळ्यात आधी ह्यांना सांगितलं. ओके. आणि मग नंतर सगळ्यांना घरी फोन केला अच्छा. की सांगितलं. आणि तुमची काय प्रतिक्रिया होती? प्रतिक्रिया म्हणजे लकीली मी तेव्हा नाईट ड्युटी करून घरी होतो, आणि जेव्हा चेक केलं तेव्हा मला फर्स्ट टाइम खरंच वाटलं नाही की बाबा असेल म्हणून. मी पॉझिटिव्ह लगेच जाऊन मेडिकलमध्ये दुसरं किट आणून परत सेकंड टाइम चेक केलं आणि मग कन्फर्म झालं की बाबा आहे. मग त्याच्यानंतर घरी सगळ्यांना सगळ्यांना फोन केला. मी असं ऐकलं की डोहाळ जेवणाला सुद्धा तुम्हाला सुट्टी मिळाली नाही, तर काय झालं होतं? ऍक्च्युली त्या दिवशी संडे होता आणि फक्त मी ओरल परमिशन घेऊन गावी गेलो होतो. बरं. डोहाळ जेवणाचा कार्यक्रम जस्ट संपला, म्हणजे संध्याकाळी 5 वाजले असेल. त्याच्यानंतर मला फोन आला पोलीस स्टेशनवरून, इन्व्हेस्टिगेशनला मला जावं लागेल. बरं. तर तो सगळा कार्यक्रम म्हणजे पाहुणे, माझे नातेवाईक, त्यांना सोडून परत मुंबईला मागे आले. तुमच्या सर्व्हिसमुळे एखादी फार महत्वाची आयुष्यातली घटना मिस केली किंवा तुम्ही उपस्थित नाही राहू शकलात, असं झालंय का? सगळ्यात मोठी घटना म्हणजे जयच्या जन्माच्या दिवशी आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही एकत्र असणार तेव्हा, आणि जेव्हा जन्म होईल तेव्हा मी फर्स्ट टाइम त्याला पाहणारा व्यक्ती जो आहे तिच्यानंतर तो मी असेल. ज्या दिवशी हिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्या दिवशी मी क्राईम ब्रांचला हजर झालो. तर जनरली पहिल्या दिवशी हजर झाल्या शक्यतो कुणाला पोलीस सर्व्हिसमध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये गव्हर्नमेंट याच्यात सुट्टीवर सोडत नाही अर्थातच. आणि मी तेव्हा खूप रिक्वेस्ट करत होतो वरिष्ठांना की मला सुट्टी पाहिजे, माझ्या मिसेसला ऍडमिट केलेलं आहे आणि कुठल्या क्षणी डिलिव्हरी होईल आणि मला तिथं उपस्थित राहणं आवश्यक आहे. मी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी जवळपास 5-5:30 पर्यंत पूर्ण धावपळच करत होतो की ह्यांना भेट, त्यांना भेट, सर मला जायचं आहे, रिक्वेस्ट कर, मला जाणं गरजेचं आहे. म्हणजे सकाळी जो मी ज्या मूडनी हजर झालो क्राईम ब्रांचला, तर संध्याकाळी मूड माझा पूर्ण चेंज होऊन गेला होता. असं वाटत होतं की आता मला परमिशन नाही दिलं तर मी परमिशन न घेता पण जाणार. बरं. 4 वाजता मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं की मला आता तुम्ही सुट्टी नाही दिली तर मी इथून जाईल. त्यांनी नंतर रिक्वेस्ट माझी ऍक्सेप्ट केली आणि 4 दिवस तेव्हा सुट्टी दिली. तसाच मी गाडी घेऊन निघालो प्रवासात. तर प्रवासात असतानाच मला फोन आला की बाबा हिची डिलिव्हरी झाली आणि जयचा जन्म झाला. जो मुवमेंट मला कॅप्चर करायचा होता किंवा मला जगायचा होता तो त्यावेळेस जगता नाही आला.
बाळाला पहिल्यांदा हातात घेतल्यावर कसं वाटलं? आयुष्यातला सगळ्यात म्हणता येईल की जो अविस्मरणीय जो क्षण असतो त्या प्रकारचा तो क्षण होता की आपल्या स्वतःचं बाळ आपण जे इतकं इमॅजिन केलं असतं असं असेल तसं असेल आणि ते समोर पाहिल्यावर जो आनंद होतो तो व्यक्त करणं एक म्हणजे सांगण्यासारखं पण नाही की आपण शब्दात पण व्यक्त करू शकत नाही. तो आनंद फक्त आपण पाहून एन्जॉय करू शकतो अशा प्रकारचा होतो. तुम्हाला विचारायचंय ह्यांच्या पोझिशनचा कधी फायदा घेतलाय का? खूप वेळा. काय केलंय? कसा फायदा घेतलाय? आम्ही एका आर्ट फेस्टिवलला गेलो होतो आणि खूप मोठी लाईन होती आणि ऍक्च्युली लास्ट डे होता आणि मला बघायचंच होतं ऍट एनी कॉस्ट. मग मी यांना म्हणलं होतं की आयडेंटिटी कार्ड दाखवा तुमचा आणि मग आपल्याला सोडतील म्हणून. आणि हे तयार नव्हते ऍक्च्युली आधी, पण मी थोडंसं फोर्स केलं, सो मग नंतर सोडलं त्यांनी. ना ड्युटी आणि बायको कसं कठीण धर्म संकटात तुम्हाला टाकतात का या नेहमी? दररोज तारेवरची कसरत होती. नाही, पण मला असं वाटतं बायको घरी सगळं सांभाळते, बरोबर. वेळा या सगळ्या गोष्टी समजून घेते आणि भीतीही वाटत असेल बऱ्याचदा, धोकादायक प्रसंग असतात आयुष्यात, तर ह्या सगळ्या गोष्टी जर ती समजून घेते तर इतकं करायला पाहिजे की नाही? नक्की नक्की. मी तुमच्या बाजूने आहे. सर्व्हिस करताना असा कुठला प्रसंग घडला की तुमच्या जीवावर बेतली होती आणि तेव्हा खरंच खूप आपल्या फॅमिलीसाठी, बायकोसाठी, मुलासाठी भीती वाटली होती, असं झालं होतं का? एकदा काय झालं की गिरगाव चौपाटी येथे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक प्रोग्राम होता आणि प्रोग्रामच्या याच्यामध्ये परफॉर्म करण्यासाठी बरेच सेलिब्रिटी आले होते आणि जे प्रेक्षक लोक होते त्याच्यामध्ये बरेच VIP लोक पण होते. त्या कार्यक्रमाला सेलिब्रिटी येणार असल्यामुळे मी हिला पण सोबत घेऊन गेलो होतो. तर कार्यक्रम चालू असताना अचानक त्या ठिकाणी स्टेजला मोठी आग लागली, तर त्याच्यामध्ये ते मोठा एक छोटा ब्लास्ट पण झाला, आवाज पण झाला आणि पब्लिक सगळी थोडीशी त्यांना आम्ही सेफली बाहेर काढत होतो. त्याच्यामुळे हिला पण मी सेफ्टी म्हणून बाहेर घेऊन जायच्या वेळेस ही मला सांगत होती की तुम्ही पुढे जाऊ नका, तुम्ही काही केलं तरी पुढे जायचं नाही. तर मी हिला सांगितलं की मी जाऊ शकत नाही इथून, मला तिथे थांबावंच लागेल. मी हिला एक माझा स्टाफ पाठवून हिला मी घरी पाठवून दिलं आणि तिथे कार्यक्रम जिथे आम्हाला लोकांना सेफली बाहेर काढत होते तिथे मी थांबलो. पण ती वेळ अशी असते की त्यावेळेस आम्हाला आमचं स्वतःचं सोडून जे जनरल पब्लिक आहे किंवा जो कोणी तिथे अडकलेला असतो त्याला बाहेर काढणं आम्हाला महत्वाचं असतं. बरोबर. मी या घटनेबद्दल वाचलं होतं पेपरात आणि बरीच न्यूज चॅनल्सनी पण हे कव्हर केलं होतं. तुम्ही तिथे होता ते ऐकून आता असं वाटतं रे बापरे. आम्ही साधारण पोलीस फौजला गृहीतच धरतो नागरिक म्हणून, काहीही झालं की ते असतात, ते तैनात असतात, ते सेवेस हजर असतात, पण त्यांचं घर असतं, त्यांची फॅमिली असते, त्यांना जबाबदाऱ्या असतात, त्यांचीही बायको रुसते, त्यांच्याही मुलाला त्यांची आठवण येते. या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. मला असं वाटतं तुमच्याशी बोलून पुन्हा एकदा प्रकर्षाने हे जाणवतंय की वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे ऑफिसर्सबद्दल. मला तुम्हाला विचारायचंय, ते बाहेर लढत असतातच बऱ्याचशा प्रतिकूल परिस्थितींची, तुम्ही घरचा किल्ला लढवता. तुमच्या मनात काय चालू असतंय का ड्युटीवरच्या ऑफिसरच्या बायकोची काय मनस्थिती असते? ऍक्च्युली मी पण ऍक्सेप्ट केलेलं आहे की ते मी एका पोलीस ऑफिसरची बायको आणि त्यांच्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी त्यांच्या ड्युटीज आहेत फॅमिलीपेक्षा. सो मग मी पण जास्त फोर्स करत नाही किंवा कुठं करत नाही. तुमची ड्युटी पहिली आणि त्याच्यानंतर फॅमिली. आज आपण आहोत जयच्या घरी आणि त्याच्या आज्या माझ्यासमोर बसल्या आहेत. आता आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात आधी गोड बातमी कळली तेव्हा आजी कसं वाटलं? आनंद झाला. आनंद झाला बस. आजी तुम्हाला कसं वाटलं? खूप आनंद झाला. कसं कळवलं लेकीने? तिने फोन करून सांगितलं ना आम्हाला, मग मी सगळ्या रिलेटिव्हला सांगितलं. जेव्हा पहिल्यांदा नातवाला पाहिलं तेव्हा कसं वाटलं? खूप बरं वाटलं. खूप बरं वाटलं. आणि आजी तुम्ही? मी द्वारकेहून नुकतीच आले होते आणि आल्याबरोबर ही गुड न्यूज कळाली. बर. त्यामुळे माझी ट्रिप एकदम म्हणजे व्यवस्थित झालेली. मला फळ मिळालं त्या ट्रिपचं. अरे वा. द्वारकेचं. काय स्वप्न पाहिली आहेत नातवासाठी? काय वाटतं पुढे जाऊन त्यांनी काय व्हावं? ह्याच्यासारखंच काहीतरी असं नाव कमावं. नाव कमावं. मला वाटतं आजोबांचं काहीतरी म्हणणं आहे, त्यांनी मोठं होऊन काहीतरी करावं यासाठी. नाही, शिक्षण तर घेता येतं. म्हणजे आता कसं आहे, मी आमच्या घरात जवळजवळ ही 4थी पिढी आहे जयच्या रूपाने, तर असं वाटतं की तो मागचा जो वारसा आहे तो तसाच पुढे चालत राहावा. बर. आणि मग त्या क्षेत्रातून शिकत असताना, चांगलं उच्च शिक्षण घेत असताना सुद्धा वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेता येणं शक्य असतं. बर. तशी एक ती इच्छा आहे आणि ती पुरी करावी असा चंग बांधलेला आहेच. वा. चंग बांधलं म्हणजे काय, आता इच्छा पुरी होणारच. सुरुवातीला ती माहेरीच असेल अर्थात. मग रात्री जागायची ड्युटी कोणाची असायची?
आमच्या तिघांची म्हणजे हे मी आणि माझा मुलगा. आजोबा तुमच्या काय ड्युटीज होत्या? काही नाही, मुलगा झाल्यामुळं खूप आनंद झालता आणि तो आमच्याकडेच 2 ते 3 महिने होता. त्यामुळं त्याला रात्री रडला तर थोडंसं फिरवायचं करायचं जबाबदारी आमची होती. वा. तसंच तो दररोज सकाळी उठल्यानंतर त्याला एक माझा बाहेर कोवळ्या उन्हात राऊंड असायचा आणि तो माझ्याकडे व्यवस्थित राहत पण होता. छान रमला होता माझ्याकडे. आणि काका? जय जेव्हा जन्मला होता त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला भेटायला गेलो होतो दवाखान्यामध्ये. तर तेव्हा त्याला मी फर्स्ट टाइम घेतला होता. तर त्यावेळेचा जो क्षण होता तो म्हणजे त्याचा शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर तो जेव्हा आमच्या घरी आला तर घरी आल्यानंतर त्याला फिरवणं, त्याच्यासोबत खेळणं, मग त्याच्यामध्ये आपला वेळ कसा निघून जातोय. आपल्याला ऑफिसला जायचंय, आपल्याला कामावर जायचंय, परंतु त्याच्या विसरून जातो माणूस. एकदम रममान होऊन जायचंय. सगळ्यांची गप्पा मारून झाल्या आहेत. आता आपण जयच्या दोन्ही आज्यांशी एक छोटासा खेळ खेळणार आहोत. तर दोन्ही आज्यांबरोबर आपण आता एक खेळ खेळणार आहोत. इथे 2 वाडगी ठेवली आहेत. एकात रंगीबेरंगी कापसाचे पोळे आहेत, एक चमचा आहे आणि एक रिकामं मांड तुमच्या समोर आहे. तुम्हाला डोळे बंद करायचेत आणि चमच्यानी कापसाचे पोळे जितके जास्त शक्य असेल तितके या वाडग्यात काढायचे 1.5 मिनिटाच्या आत. जी आजी जास्तीत जास्त कापसाचे पोळे दुसऱ्या वाडग्यात काढेल ती आजी जिंकणार आहे खास जयसाठी झी युवा तर्फे चांदीची भेटवस्तू. तयार? आज्यांनो रेडी? ओके. 1.5 मिनिटाची वेळ सुरू होते आता. ओके. हा दुसरा हात नाही, दुसरा हात नाही. अर्धा मिनिट. शेवटचे 15 सेकंद उरले आहेत. बघूया बरं काय होतं. संपलं का माझे? शेवटचे 10 सेकंद उरले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. वा 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 वा. चला मोजूया. 1, 2, 3, 4, 7, 8. आणि आता निर्मला आजी 1, 2, 3, 4, 5, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. बाबा निर्मलाजी तुम्ही जिंकला आहात जयसाठी झी युवा तर्फे ही खास चांदीची भेटवस्तू. आणि आता आपण एका महत्वाच्या भागाकडे वळणार आहोत. नवरा बायको असताना एकमेकांकडनं अर्थातच काही अपेक्षा असतात. वेळ घालवावा, रोमॅन्टिक गोष्टी कराव्यात. पण आई बाबा झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी बदलतात, मुळात नातं बदलतं आणि अपेक्षा सुद्धा. तर आता तुम्ही जयचे आई बाबा आहात आणि तुमच्या मनात अर्थातच एकमेकांबद्दल काही राहून गेलेल्या अपेक्षा असतील किंवा अशा गोष्टी असतील ज्या पूर्ण कराव्यात किंवा बदलाव्यात असं वाटत असेल तर हीच ती वेळ आहे. आमच्यासमोर तुम्ही त्या बोलून दाखवू शकता. काय असं आहे जे त्यांनी स्वभावात बदलावं किंवा वेगळं करावं किंवा एखादी अपेक्षा काय सांगाल? वेकेशन्सला न्यायला पाहिजे. वेकेशनला न्यायला पाहिजे आणि ते कधीच सुट्टी काढत नाही. बरं. त्यामुळे त्यांनी वेकेशन्सला न्यायला पाहिजे आणि जरा जास्त सुट्टी काढायला पाहिजे. जास्त सुट्टी काढायला पाहिजे. ओके. आणि माझी एवढीच अपेक्षा आहे की थोडंसं हट्टीपणा म्हणजे तिच्यात आहे की घरात पण एकुलती एक मुलगी म्हणजे भाऊ आणि ती दोघंच असल्यामुळे मे बी तसं असेल की प्रत्येक गोष्ट मिळते. पण ड्युटीमुळे मला बऱ्याच वेळा असं होत नाही की प्रत्येक हट्ट पुरवता येईल. असं जो हट्ट आहे तो थोडासा हट्टीपणा कमी झाला तर तेवढीच माझी अपेक्षा आहे बस. एकमेकांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे. इथे जय आहे त्याच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस करा. हातात हात घेऊन इथे प्रॉमिस केलंच पाहिजे. करा भाऊ. काय प्रॉमिस कराल त्यांना? हट्ट करणार नाही. फार कन्व्हिक्शन दिसत नाही मनापासून जास्त नाही दिसत. मनापासून नाही दिसत आहे फार. तुम्ही काय कराल प्रॉमिस? मी नक्कीच सुट्टी काढून वेकेशनला जाऊ, गोव्याला जाऊ. गोव्याला जाऊ. बघा बदलून घेतलं आपण सगळ्यांसमोर. आता ते घेऊन नाही गेले तर आम्हाला फोन करायचा.
ते लोकांना दम देतात, आम्ही त्यांना दम देऊ. जयच्या आई बाबांनी त्याच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस तर केलं आहे. आता बघूया ते वेकेशनला जातात की नाही. आणि आता आपण त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळणार आहोत. बघूया ते जयसाठी काही जिंकतात की नाही. इथे काही झाकलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती आकडे लिहिलेत, नंबर्स दिलेत. तुम्हाला सुरुवातीला 1 मिनिटाची वेळ दिली जाईल. 1 मिनिटाच्या आत तुम्हाला या सगळ्या गोष्टी उघडून बघून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मी सुरुवातीला तुम्हाला एक चिठ्ठी काढायला सांगित. तुम्ही चिठ्ठी काढायची, त्यामध्ये या कापडा खालच्या गोष्टीचं नाव लिहिलेलं असेल. ते नाव तुम्ही वाचून दाखवायचंय. यांनी नंबर आठवायचा आहे. नंबर आठवून ती गोष्ट उघडून बघायची. जर ती बरोबर असली तर तुम्ही 1 पॉइंट जिंकाल. त्यानंतर 2 मिनिटात जर तुम्ही 6 किंवा 6 पेक्षा जास्त गोष्टी बरोबर ओळखू शकलात तर तुम्हाला मिळणार आहे खास जयसाठी झी युवातर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. आधी तुमचे 1 मिनिट सगळं बघून घेण्यासाठी सुरू होत आहे आता. बघून घेतलं सगळं? ओके, तयार आहात? चणा डाळ. चणा डाळ 6 नंबर. पटकन उघडा. 2च मिनिटांची वेळ. नेक्स्ट तुम्ही. काळी उडीद डाळ. 30 सेकंद झाले. 15 किमान बघून तरी सांगा एवढे मी. 15. चला चला चला. चणे आता हे झाले. मिक्स डाळ इकडे. मसूर डाळ. 20 सेकंद झाले. लवकर मसूर डाळ. सूर्य डाळ. नाही. तूर डाळ. तूर डाळ. तूर डाळ. चणा डाळ. नाही. काबुली चणे. 2 नंबर. आहे अजून वेळ आहे. 20 सेकंद आहेत. हिरवे वाटाणे. हिरवे वाटाणे. 7 नंबर. 7 नंबर. बघूया. आणि शेवटची 10 सेकंद राहिले. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. 1, 2, 3, 4, 5, 6. वा वा वा. तर 6 गोष्टी अचूक ओळखून जय तुझ्या आई बाबांनी तुझ्यासाठी जिंकला आहे झी युवातर्फे खास हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. येतोस? मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय काय सगळ्यांना मेसेज द्याल आजच्या दिवसाबद्दल? आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्वांना एकच सांगू इच्छितो की केवळ कुणाचे संरक्षण करणं किंवा कुणाची काळजी घेणं किंवा कुठल्याही गोष्टीचं आपण बंदोबस्त करणं हे केवळ पोलिसांचं कर्तव्य नसून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या आजूबाजूला पाहणं, सजग राहणं, जे काही धोक्याचं दिसेल त्याच्याबद्दल कळवणं. आणि त्याच्यानंतर असं म्हणू शकेल की प्रत्येक नागरिकच हा पोलीस आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी वागावं आणि आपल्याबरोबर आपल्या घरच्यांची पण काळजी घ्यावी. आणि आपल्या एखाद्या गोष्टीने एखाद्या आपण नजर चुकीने एखादी वस्तू पाहिली ज्याच्यामध्ये बॉम्ब असू शकतो त्याच्यामुळे आपण स्वतःचं आणि आपल्या फॅमिलीचं पण त्याद्वारे रक्षण करतो. हे त्यांच्या कृतीतून ते निदर्शन असले. PSI नितीन लवांडे यांना भेटून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली. कुठलाही कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर स्वतःच्या कुटुंबाच्या आधी नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारतो आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही जबाबदारी जितकी पोलीस यंत्रणेची आहे तितकीच आपली सुद्धा आहे. आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन. या निमित्ताने मी शपथ घेते की मी सदैव सजग आणि सतर्क राहीन. आशा आहे तुम्ही सुद्धा ही जबाबदारी समर्थपणे पार पाडाल. आजच्या भागात इथेच थांबूया. अजून अनेक कुटुंबियांना त्यांच्या घरातल्या छोट्याशा बाळांना भेटायचं आहे आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा.